सोडून आलास तिला? तुम्हाला दोघांना ना परमेश्वर आयुष्यात कधी माफ करणार नाही. तुमच्यामुळे मला त्या घाणेरड्या रस्त्यावर जायला लागलं मोटरसायकलवर. एवढी धूळ गेली माझ्या नाका तोंडात. कधी माफ करणार नाही तुम्हाला परमेश्वर. हो अरे खरंच यार काय असतीस केवढा घाम आलाय त्याला. बरं तू शांत हो, चिडचिड नको करू. एक्झॅक्टली, एवढं काही झालेलं नाहीये. तेवढं करायला लागतं बायकोसाठी. हे घे तुझी किल्ली. अरे काय तो रस्त्यावरचा कचरा, काय ते ट्रॅफिक, काय ते पोल्युशन. शी 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 शी. मला जर अलर्जी झाली ना पुन्हा तो दोष तुमचा असेल सांगून ठेवतो. बरं बाबा आमचा दोष. ए समर, ओव्हर रिॲक्ट करतोस. एवढं काही झालं नाही आणि बायकोसाठी एवढं करावंच लागतं. समर पण मानला तुला, तू बायकोला कसला फास्ट सोडून आलास रे ऑफिसला. मानलं तुला. जब्बर, टाळ्या. वा वा वा. कमाल. ग बसा. त्यांच्यापासून मला लवकरात लवकर सुटका हवी होती म्हणून फास्ट सोडून आलो. त्या बाईंना काही दिशा ज्ञान नाही म्हणे. त्यांना कुठलंच खरं तर ज्ञान नाही. कुठे काय बोलावं, कसं वागावं काहीही कळत नाही. मला विचारलं स्कूटर चालवता येते का. शेवटची स्कूटर कधी चालवली. आता 0च्या स्पीडने काय आमचा ऍक्सिडेंट होणार आहे. हो हो ठीक आहे. मी एवढी स्कूटर घेऊन आलो त्यांच्यासाठी, त्याच्यावरती गपचूप बसावं, पटकन उतरावं, पण नाही. पड पड पड. पाणी शांत. सदा पत्ता त्यांना सांगता येत नाही. काय काय शिकवायचं त्यांना काय माहिती. पाणी पी. पण मला आवडलं तुझं. आज कसं बायकोला सोडून आलास ऑफिस मध्ये. नेहमी करत जा ना असं. नेहमी हे बघ, आदिराच्या बाबतीत कसा तू नेहमी तिच्या मनाचा विचार करतोस, तिला त्रास होऊ नये, अडचण होऊ नये म्हणून तू किती झटत असतोस. मग बायकोसाठी पण करायला हवं ना. तिच्यासाठी पण कर. नवीन लग्न झालंय तुमचं, एकत्र वेळ घालवा. तिला ना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा. अजून मग इतका वेळ काय करत होतो आम्ही. अरे याला बायको बरोबर वेळ घालवणं म्हणतात का समर. हा म्हणजे आपल्या आवडत्या माणसाबरोबर अगदी ट्रॅफिक मधला वेळ सुद्धा खूप छान वाटतो आपल्याला. मस्त घालवतो आपण तो वेळ. हो ना ग. आवडता माणूस काय बोलताय तुम्ही. एक मिनिट. मुद्दा काय, तुम्ही एकत्र वेळ घालवा. रोज सोडत जा तिला ऑफिसला. तू आता तिला रोज ऑफिसला सोडायचंस. हा कृपा करून मला असलं काहीही करायला सांगू नका. का नको. हे बरोबर नाहीये. बायको म्हणून स्वानंदीच्या काही बेसिक अपेक्षा असणार की नाही, त्या तू पूर्ण करायला नको. अजिबात नाही. मी आधीच सांगितलं होतं की माझ्याकडनं कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवू नये.